everyone, Namaskar. We have seen how to solve practice set 3.1, 3.2 and 3.3. In this part, we are going to discuss how to solve practice set 3.4. नमस्कार. यापूर्वी आपण इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम हे पण बघितले आहेत आणि इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम या दोन्ही थिअरमचा आपण यूज करून हा प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. तर इथे प्रॅक्टिस सेट 3.4 मधला फर्स्ट एक्झाम्पल, इन द फिगर इन अ सर्कल विथ सेंटर O, लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. लेंथ ऑफ कॉर्ड AB कोणा एवढा आहे? रेडियस ऑफ द सर्कल. फाइंड द मेजर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. तर इथे आपल्याला AOB ची मेजर काढायची, ACB ची मेजर काढायची, RKB आणि RKCB, राईट. आता इथे हा जो आहे पहिलं काय स्टेटमेंट दिलाय की लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस. समजा म्हणजे इथे AB हा किती आहे? AB हा AO आणि OB एवढा आहे. सिन्स O इज द सेंटर, OA इज रेडियस, OB इज रेडियस. मग आपण काय लिहू की AB is equal to what we have given, AB is equal to radius, right? And therefore AB is equal to OA is equal to OB because OA and OB are radii of same circle, right? Now in triangle OAB, बघा OAB मध्ये काय राहील? AB इज इक्वल टू OA इज इक्वल टू OB आणि म्हणून तिन्ही साइड सारख्या. तर मग हा काय होईल? OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB and therefore triangle OAB is an equilateral triangle. बरोबर आहे. जर एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स इक्वल असतील तर तो ट्रायंगल काय असतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. इफ three sides of a triangle are congruent then that triangle is equilateral triangle. And when equilateral triangle is there then each angle has measured 60 degree आणि म्हणून आपण काय म्हणू की अँगल OAB. मग आपल्याला काय काढायचं आहे? O काढायचं आहे इथे आणि therefore I can say AOB is equal to 60 degree. आता आपल्याला AOB मिळालं, राईट. आता आपल्याला अँगल ACB काढायचा, RKB काढायचा आहे. आता AOB हा या RKB चा सेंट्रल अँगल आहे. AOB हा RKB चा सेंट्रल अँगल आहे आणि म्हणून आपण काय म्हणू की आर्क मेजर आर्क AB इज इक्वल टू अँगल AOB. ही आहे सेंट्रल अँगल प्रॉपर्टी. सेंट्रल अँगल प्रॉपर्टी. आणि मग इकडे AOB कितीचा आहे? AOB 60 डिग्रीचा. AOB किती आहे? 60 डिग्री आणि म्हणून मेजर आर्क AB पण किती राहील? 60 डिग्री. आपल्याला मिळाला आर्क AB. नाउ वी हॅव टू फाइंड अँगल ACB. आता बघा इथे आपण ही डायग्राम ड्रॉ करते मी. हा जो ACB आणि हा RKB, इज देयर एनी रिलेशन बिटवीन RKB अँड ACB? येस, देयर इज रिलेशन. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड अँगल and this angle is half of its intercepted arc. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमचा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे हा त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो आणि म्हणून अँगल ACB इज हाफ ऑफ मेजर आर्क AB. दिस आर इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, राईट. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता हा जो आहे RKB आपण काढला. आर्क AB किती आहे? 60 डिग्री. म्हणून हाफ इंटू 60 दस वी गेट 30 डिग्री. नाउ वी हॅव टू फाइंड आर्क ACB, राईट. आता मला आर्क ACB काढायचा आहे. तर आर्क ACB कसा काढता येईल आपल्याला? मेजर आर्क ACB इज इक्वल टू 360. पहा इथे RKB आणि आर्क ACB दॅट मेक्स a complete circle and we know angular measure of circle is 360 degree. म्हणून या 360 मधनं मी जर AB RKB हा सबट्रॅक्ट केला I will get measure arc ACB. म्हणून 360 minus measure arc AB, right? So we get 360 minus 60 we get 300.
Thus we get major arc ACB 300 degree. Here we get all the measures of this. So second example, in the figure quadrilateral PQRS is cyclic. PQRS is cyclic. Side PQ is equal to side RQ. PQ is equal to RQ. Angle PSR is equal to 110 degree. Angle PSR 110 degree. Find measure of angle PQR, measure arc PQR, measure arc QR and measure of angle PRQ. Now we have angle PSR is equal to 110 degree and we know that quadrilateral PQRS is cyclic. So by theorem of cyclic quadrilateral, we have opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. मग opposite angle PSR, समजा मी हा सर्कल काढला आणि इथे हा PSRQ, मग PSR चा opposite angle कुठला आहे Q. So angle PSR plus angle PQR is equal to 180 degree. PSR we have 110 degree plus angle PQR is equal to 180, that is PQR is equal to 180 minus 110, that is 70, right? Thus we get angle PQR. Right? Now we have to find measure arc PQR. This is measure arc PQR. Again we know that this PSR is inscribed angle and this PQR is intercepted arc. बघा PSR हा inscribed angle आहे आणि हा त्याचा intercepted arc आहे. So there is relation between this arc and inscribed angle by inscribed angle theorem. What is it? That angle PSR is half of measure arc PQR. Now we have PSR. PSR is 110. So half of measure arc PQR. That is we get measure arc PQR. आपल्याला काय मिळते इकडे? Multiplying by 2 we get 220 degree. So measure arc PQR is equal to 220 degree. Thus we get measure arc PQR. Now we have to find measure arc QR. Now we know that, see here, we know side PQ is equal to, is congruent to side RQ. बरोबर आहे? तर जर दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला रिलेटेड जे आर्क्स असतात ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. व याला रिलेटेड आर्क कुठला आहे? हा आर्क आहे. देअरफॉर PQ आपण म्हणू कॉर्ड PQ is congruent to chord QR. When chords are congruent, then arcs related to congruent chords are also congruent. Therefore, I can say याला related arc कुठला आहे? हा arc QR. Major arc QR काय राहील? Major arc PQ. Major arc PQ हे दोन arc पण congruent राहतील. हा arc आणि हा arc. Right? So by arc addition property, arc PQR म्हणजे काय? Measure arc PQR is equal to measure arc QR. PQR is equal to measure arc QR plus measure arc PQ plus measure arc PQ. Right? So we have measure arc PQR. PQR किती आताच आपण काढलं 220. And we know that these two arcs are congruent. Let QR is X and PQ is X. मग मी इथे let measure arc QR is equal to measure arc PQ is equal to अपन X पकडू. Right? I पण X आणि हा X. So X plus X, that is we get 2X is equal to 220, that is X is equal to 220 upon 2, that is 110 degree. So we get measure arc. आता X म्हणजे QR पण आहे. We have to find QR. Therefore, measure arc QR is equal to 110 degree. Right? Now we have to find measure angle PRQ. Measure angle PRQ. Now we know PQ. This arc PQ. PQ is what? It is also 110 degree.
तर हा जो PQ आहे हा जो हा PQ इंटरसेप्टेड आर्क आहे कोणाचा अँगल PRQ चा. लक्षात घ्या. समजा मी इथे ही सेपरेट डायग्राम काढली तर हा आहे PRQ आणि हा आहे मेजर आर्क PQ आणि PQ आपल्याला माहिती आहे PQ आणि QR दोन्ही पण किती आले 110 डिग्री. सो वी कॅन फाइंड दिस मेजर आर्क अँगल PRQ by inscribed angle theorem. We can find this. So angle PRQ is equal to half of major arc PQ inscribed angle theorem. Right? And therefore PRQ is equal to half of 110, that is 55 degree. Let us solve third question. Quadrilateral MRPN is cyclic. Angle R is equal to 5x minus 13 degree and angle N is 4x plus 4 degree. Find measures of angle R and angle N. See here MRPN is cyclic. MRPN is cyclic. MRPN is cyclic. And we know by theorem of cyclic quadrilateral we have opposite angles are supplementary. Therefore, angle R and angle N are opposite angles and they are supplementary, and therefore we can say quadrilateral PQRS is cyclic, and therefore angle R plus angle N is equal to 180 degree opposite angles of cyclic quadrilateral or theorem of cyclic quadrilateral. And therefore we have angle R, it is 5x minus 13 and angle N 4x plus 4 is equal to 180. So 5x plus 4x that is 9x and minus 13 plus 4 that is minus 9 is equal to 180, and therefore 9x is equal to 180 plus 9, that is 9x is equal to 189, that is x is equal to 189 upon 9, that is x is equal to 21. Now what we have to find? Measure of angle R and angle N. There we have angle R 5x minus 13, that is 5 into 21 minus 13, that is 105 minus 13, that is 92. Let's find angle N. Angle N is 4x plus 4, that is 4 into 21 plus 4, that is 84 plus 4, that is 88 degree. Thus we have angle N 88, angle R 192 degree, and we have x is equal to 21. Let us solve next problem. Segment RS is the diameter of the circle with center O. This is diameter with center O. Point T lies in the exterior of the circle. Point T lies in the exterior. Prove that angle RTS is an acute angle. Angle RTS. Let us do construction. Construction. Draw segment RT and segment ST, and let this RT, segment RT intersect circle at point P, and draw segment PS. So we will draw segment PS, right? Draw segment PS. Let us start proof. Now we know that segment RS is diameter and therefore this is semicircle, and angle inscribed in semicircle is right angle. See here, segment RS is a diameter. Therefore, angle RPS is equal to 90 degree. Reason, angle inscribed in semicircle. Right? Now, this RPS is exterior angle.
I will draw figure separately. See here, this is T, S, P, and this is R, and this is 90, and this is exterior angle. Therefore, angle RPS is an exterior angle of triangle PTS, and therefore angle RPS is greater than angle T. Exterior angle is always greater than its remote interior angle. These are remote interior angle, and therefore RPS is greater than T. That is property of exterior angle. Right? And there, but we know that RPS is 90. Therefore, 90 is greater than angle T. Or in another words, we can say angle T is less than 90. Because 90 is greater than angle T, that means angle T is less than 90. And when angle T is less than 90, then it is acute angle. According to definition of acute angle, angles whose measure is less than 90 degree, that is acute angle, and therefore we can say angle T. Angle T is what? Angle RTS is less than 90, that is angle RTS is an acute angle. This we have to